मिक्सर जारमध्ये कारले घातल्यावरती खूप चविष्ट असा एक पदार्थ बनवून तयार होतो. आता तुम्ही म्हणसाल की मिक्सरमध्ये कारले घालून असा कोणता चविष्ट पदार्थ बनतो, पण खरंच खूप चविष्ट बनतो बरं का. तो म्हणजेच कारल्याचा ठेचा. आता हा ठेचा ज्यांना कारल्याचा एकही प्रकार आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील एवढा चविष्ट बनवून तयार होतो. आणि हो, कारल्याचे जेवढे प्रकार आहेत ना त्या सगळ्या प्रकारावरती ना हा कारल्याचा ठेचा नक्कीच भारी पडणार आहे. तो कसा, तर चला पाहूया. त्यासाठी पूर्ण रेसिपी नक्की पहा. इथे आपल्याला कारली घ्यायची आहेत, पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मी इथे ताजी कारली घेतलेली आहेत. तुमच्याकडे 2-3 दिवस अगोदरची असतील तरी सुद्धा चालतील. आता स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यावर थोडीशी सुकवून घ्यायची किंवा निथळून घ्यायची. कट करायच्या वेळेस कट कशी करायची, सुरुवातीला पुढचा आणि पाठीमागचा भाग आपल्याला कट करायचा आहे आणि नंतर उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत. अगदी याच प्रोसेसमध्ये आपल्याला सगळी कारली व्यवस्थित कट करून घ्यायची आहेत. कारली थोडी कोवळी घ्या, जास्त निबार घेऊ नका. आणि कारल्याची क्वांटिटी मी इथे 4 ठेवलेली आहे. तुम्ही कमी जास्त केली तरी सुद्धा चालेल. आता सगळी कारली आपल्याला इथे कट करून झालेली आहेत. दुसरी टिप्स, आपल्याला बिया काढायच्या आहेत. कशा काढायच्या, पोहे खायच्या चमच्याने पाठीमागच्या साईडने वरच्या साईडने खाली वडायचं. अगदी सोप्या पद्धतीने सगळ्या बिया निघतात. आता बिया का काढाव्यात, तर बियामुळे ना आपला ठेचा व्यवस्थित तयार होणार नाही, कारण बिया थोड्या जाडसर असतात आणि खायला सुद्धा चांगल्या लागत नाहीत. त्यामुळे आपल्याला याच्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीने चमच्याने तुम्ही काढू शकता. एकदम इझिली, काढायला अजिबात अवघड जात नाहीत, पटकन निघून तयार होतात. सगळ्या बिया काढून झाल्यावरती काय करायचं, आपल्याला कारली कट करायची आहेत. कारली कट करताना अगदी बारीक आकारात कट करायची, म्हणजे जेव्हा मिक्सरला फिरवू ना तेव्हा ना अगदी ती इझिली व्यवस्थित ओबडधोबड छान असे फिरलं जाईल एकसारखं. त्याच्यासाठी आपल्याला बारीक आकारामध्ये इथे सगळी कारली कट करून घ्यायची आहेत. सगळी कट करून झाल्यानंतर ना मिक्सर जार घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे सगळे कारले घालायचं आहे. आता फिरवताना बंद चालूमध्ये फिरवा, म्हणजे त्याची पेस्ट होणार नाही, थोडंसं भगऱ्या भगऱ्या राहील, म्हणजे जसं अगदी आपल्याला हवं तसं. आता इथे झाकण लावून मिक्सरला फिरवत आहे. आता ही ताजी कारली होती, त्याच्यात पाण्याचे प्रमाण जास्त होते, त्याच्यामुळे ना ह्याला पाणी सुटलेले आहे. पण तुमचे 2-3 दिवसा अगोदरचे असतील तर त्याला अजिबात पाणी सुटणार नाही आणि एकदम ना असे भगरे भगरे छान असं बारीक होईल. कढई गरम करायला ठेवायची, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि अर्धी वाटी शेंगदाणा घालायचं. शेंगदाणा चांगलं खरपूस सुगंधी वास येईपर्यंत आपल्याला छान असे परतून घ्यायचेत. नंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहेत. हिरव्या मिरचीचं आपण बनवणार आहोत. जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही परत बनवताना तिखटाचा वापर केला तरी सुद्धा चालेल. 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि छान अशा आपल्याला खरपूस तळून घ्यायच्या आहेत. अगदी थोडंसं तळलं की 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं ही तुम्ही या स्टेजला घाला, सुरुवातीला घालू नका, नाहीतर ते करपलं जाईल. 1 मूठ एवढी कोथिंबीर घालायची आहे आणि ही सुद्धा अगदी 1 मिनिटभर आपल्याला छान असा हलवत परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटात छान असं आपलं सगळं परतून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आणि एका डिशमध्ये थंड होण्यासाठी शेंगदाणे, लसूण आणि हे सगळं परतलेलं साहित्य आपल्याला काढून घ्यायचं आहे. एकदम इझिली व्यवस्थित आपल्याला हे काढता येतं. आणि आता आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि हे सगळं थंड होत आहे तोपर्यंत आता आपण गॅस चालू करून घेऊया. आणि आता गॅस चालू केल्यावर जे आपले इथे तळून राहिलेलं तेल होतं ना, अगदी त्याच तेलामध्ये आपण बनवणार आहोत. जी कारल्याची जी आपण ना व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतले होते ते याच्यामध्ये घालायचे. घातल्यानंतर ना व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये मिक्स करून 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथं हाय टू मिडियम ठेवा आणि 2-3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्या. 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. मीठ घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालायची आहे. आता आपल्याला कारल्याचा ठेचा बनवतोय म्हणल्यावर ठेच्याचा कलर जशाच तसा ठेवायचा असेल तर अर्धा चमचा हळद घाला. याच्यामुळे काय होतं, कारल्याचा कलर अजिबात बदलत नाही, म्हणजे ठेच्याचा कलर जसाच तसा राहतो. हळद व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर झाकण ठेवायचं, गॅस बारीक करायचा. 2 मिनिटं झाल्यानंतर व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, आणखी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी शिजण्यासाठी सोडून द्यायचं आहे. व्यवस्थित शिजत आहे तोपर्यंत मिक्सर जार घ्यायचा. आपण तळलेलं जे शेंगदाणे, लसूण, मिरची होती ती मिक्सरमध्ये घालायची. अगदी ओबडधोबड कुटून घ्यायची आहे, जास्त बारीक करायची नाही. मी तुम्हाला इथे चमच्याने दाखवते. अगदी असं आपल्याला इथे शेंगदाण्याचं म्हणजेच आपल्या या ठेच्याचं टेक्स्चर हवं आहे. आता काय करायचं, झाकण काढायचं. छान असा इथे आपला कारल्याचा ठेचा परतून झालेला आहे तर व्यवस्थित एकदा एकजीव करून हलवून घ्यायचा आणि जो मिक्सरला फिरवलेला शेंगदाण्याचा ठेचा होता तो याच्यामध्ये घालायचा. हा ओबडधोबड असल्यामुळे याचे टेक्स्चर खूप छान येते आणि चवसुद्धा अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा ही कारल्याचा ठेचा एकदा बनवून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. तुम्ही कारल्याचा ठेचा असा जर बनवला ना तर तुम्ही ना कारल्याच्या दुसऱ्या भाज्या आहेत ना ते एकदम कमी प्रमाणात बनवचाल आणि प्रत्येक वेळेस हा प्रकार तुम्ही नक्कीच बनवचाल. चपाती असो, भाकरी असो, भात असो, कशाही खायला हा अप्रतिम लागतो. 2-4 मिनिटं आपल्याला हा कुट्टा घातल्यावर सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, अगदी मीडियम गॅसवरती. आता ही कारले ना थोडेसे कडवट
आंबट असतात, त्यामुळे अगदी अर्धा चमचा एवढी गुळ पावडर घातली आहे. इथे तुम्ही गुळाचा एखादा खडा घातला तरीसुद्धा चालेल. यामुळे काय होतं, कडवटपणा कमी होतो. आता व्यवस्थित घातल्यावर मिक्स करून घ्यायचं, एखादा मिनिटभर हलवायचं आणि नंतर डिशमध्ये काढून ठेवायचा. हा ठेचा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर 7 ते 8 दिवस सहज जातो आणि फ्रीजमध्ये न ठेवता वरती ठेवला तरीसुद्धा हा ठेचा 3 ते 4 दिवस व्यवस्थित टिकतो. फक्त लक्षात राहू द्या, ठेचा बनवताना त्याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण अजिबात राहिलं नाही पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. पाणी जर नाही राहिलं हा ठेचा वरतीसुद्धा अगदी 3 ते 4 दिवस व्यवस्थित टिकतो. पण एवढ्या दिवस तो राहतच नाही, कारण एवढा टेस्टी बनवून तयार होतो की ती केलेल्या आणि दुसऱ्या दिवशीच तुम्ही पूर्ण सगळा संपवून टाकचाल. आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आवडली तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका.